नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आज आपल्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप आनंदाची गोष्ट मिळालेली, गुड न्यूज मिळालेली. आपले अमोल काकडे सर आलेले आहेत, त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी मित्रांनो की आज अमोल काकडे सर यांना एलास ऑफ इंडियाने सिनियर डिव्हिजन मॅनेजर, म्हणजे जसं आपण काही गोष्टी अशा प्रमोशनच्या असतात, तर आज अमोल काकडे सर हे डिव्हिजन क्लब मेंबर झालेले आहेत. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन. खूप चांगली गोष्ट. धन्यवाद. जिद्द, चिकाटी, LIC बद्दल असलेली आस्था, प्रेम खूप भरभरून आहे. नम्रता, विद्याविनय त्यांनी शोभते, तर ह्यांच्याकडे सरांच्याकडे खूप नम्रता आहे आणि कस्टमरला चांगली सर्व्हिस देतात. माझ्याबरोबर आहेत आमच्या टीमचे जबरदस्त असे लीडर MDRT मिस्टर रोहिदास जाधव सर आलेले आहेत आणि अमोल काकडे सर या ठिकाणी आलेले आहेत. मी आलेले रोहिदास जाधव सर काही त्यांना आजच्या या आनंदाच्या गोष्टीतनं काही प्रश्न विचारणार आहेत. तर मी रोहिदास जाधव सर, तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारणार आहे ते विचारा सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज आपल्या बालाजी ग्रुपमध्ये सर्वात मोठी एक गुड न्यूज आली आणि ते म्हणजे आपल्या ग्रुपचे आदरणीय श्री काकडे सर यांना एक डिव्हिजन ब्रँच म्हणून त्यांचं प्रमोशन झालं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. सर, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा होता आजच्या विषयी की आपण जी हे क्लब मेंबर मिळवले त्याकरता तुम्ही जेवढं कष्ट घेतलं किंवा एवढी सर्व्हिस केली, एवढं तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचता, तरी तुम्ही दिवसभर मी पाहतो कधी कधी की तुम्ही कंटिन्यू तुमच्या जसं पायाला एखाद्या नाही का गाडीला चाक बसवलं जातं, येस, तसं तुम्ही कंटिन्यू त्या चाकासारखं फिरत राहता. आम्ही कधी कधी असा विचार करतो की सर किती फिरतात. येस. तर काय वाटतं की ह्या तुमच्या क्लब मेंबर मिळवण्याच्या पाठीमागं यशाला तुम्ही कशा प्रकारे बघता किंवा कसं तुम्ही हे साध्य केलं ती थोडंसं आम्हाला तसं मार्गदर्शन द्या. धन्यवाद सर. याचं सगळं श्रेय मी आदरणीय जटा सर यांना देतो, कारण का त्यांनी वेळोवेळी मला जे मार्गदर्शन केलं की DM क्लब, ZM क्लब म्हणजे कशी मिळवायची असेल तर तुम्हाला काय करावं असेल लागेल, तर त्याची पूर्वतयारी 3 वर्षापासून चालली होती माझी. म्हणजे आजचा विषय म्हणजे 3 वर्षापूर्वी सर ते ठरवलं की मी क्लब मेंबरशिप LIC मिळवणार. त्या पद्धतीने लॅब सेशन काढत राहिलो आणि सातत्याने पॉलिसी करणे हाच डोक्यात विषय ठेवला. बस, गुड. बाकी किती कमिशन मिळते, मला कुठली क्लब मेंबर मिळते हे न ठेवता सातत्याने पाठपुरावा करून आणि कस्टमरच्या कमीत कमी पॉलिसी बंद न पडतील याची मी काळजी घेत राहिलो, कारण त्यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे. बरोबर, हा दृष्टिकोन माझा होता. येस येस येस. या पद्धतीने काम करत राहिलो आणि DM क्लब मला मिळाली सर. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्हाला आज जो आश्चर्याचा धक्का बसला तर तो तुम्हाला त्याविषयी काय वाटतं की तुम्ही ते व्यक्त करू का? बरोबर आहे सर. त्यांनी जबरदस्त प्रश्न विचारला की ही क्लब मेंबरशिप मिळवण्यासाठी बरेच एजंटला 20 वर्ष लागले. किती? 20 इयर. आज तुम्ही LIC मध्ये 2016ला आला, बरोबर. आज 8-9 वर्षातच तुम्हाला गुड न्यूज आली. एक तुम्हाला असं कळलं की तुम्ही डिव्हिजन मॅनेजर क्लब झाला, तर ती क्षण सांगा आम्हाला. सकाळी मी सासवडून कस्टमरच्या घरीच होतो. मी सकाळी मला मॅडमचा फोन आला, ऑफिसमधून फोन आला, दीपाली मॅडमचा फोन आला. सर डिपार्टमेंट फोन, की तुमचं पहिल्या वर्षासाठी तुम्हाला क्लब मेंबरशिप तुम्ही झालेला आहात. अरे वा, गुड. तर तुम्हाला रोस्टर पूर्ण करण्यासाठी 2 दिवसाचं ट्रेनिंग आहे क्लब मेंबरचं, ते करावं लागेल. गुड, व्हेरी गुड. मग मला आनंद झाला. म्हणजे खुशी झाली. बापरे, मी जिंदगीत काहीतरी वेगळं मिळालं. काम केल्याची मला पोच मिळाली. नंतर असं आलं. मी सरांना फोन केला दुपारी, म्हटलं सर असं झालेलं आहे आणि आनंद वाटला की कामाची पावती मिळाली आपल्याला, आपण जे काय करतो याला शिक मिळते. बघा म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी फक्त काही वेळासाठी आहे आम्ही काकडे सरांना ट्रेनिंग सेंटरमध्ये बोलवलेलं आहे. या ठिकाणी 1-2 मिनिटं घेतो मी आणि प्रश्न विचारतो की आज आपल्याला ह्या मिळालेल्या यशाबद्दल आपला जो असं एक सातारा डिव्हिजनमध्ये जय बालाजी ग्रुप म्हणून कार्यरत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हा ग्रुप काम करतो, तर त्या ग्रुपला तुम्ही काय संदेश देऊ शकाल असं मला वाटतं. ह्याच्यात कसं आहे,
फळाची लगेच अपेक्षा न ठेवता तुम्ही काम करा. काम केलं की ॲटोमॅटिक तुमचा प्रोग्रेस होणार आहे. येस येस, आणि नवीन एजंटना माझं विनंती राहील की खचून जाऊ नका. बरोबर आहे सर. एखाद्या कस्टमरकडे आपण जातो आणि तो नाही म्हणतो, ते भावना ज्या मनामध्ये येतात ते सोडून द्या तुम्ही, आणि नेक्स्ट कसा कस्टमर जाता येईल आपल्याला आणि कशी पॉलिसी करता येईल तेवढं शिका. आणि 3 वर्ष कमीत कमी सर कुणीही काढा. नवीन एजंटांना मला विनंती राहील की 3 वर्ष तुम्ही LIC मध्ये राहा, अनुभव घ्या, बरोबर. नंतर प्रोग्रेस तुम्हाला होणार आहे. LIC ही तात्पुरती नाही, लॉंग लाईफ आहे. त्यासाठी तुम्हाला 3 वर्ष कष्ट घ्यावेच लागणार आहे. Yes. 3 वर्ष तुम्ही कष्ट घेतले की तुमचा येणारा काळ हा तुमचाच राहणार आहे. बरोबर आहे सर. खूप चांगला प्रश्न रोहिदास जाधवनी विचारला आणि त्याचं उत्तर तुम्ही आपल्या ह्या नवीन सगळ्या एजंटसाठी दिलं. बघा मित्रांनो, आपण सर्वजण हे ऐकताय, आज खुशीची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की आपल्या जय बालाजी ग्रुपचे MD रोहिदास जाधव सर हे पण जबरदस्त अचिव्हमेंट खूप कमी कालावधीत त्यांनी ती मिळवली. त्यांचं जे एरोप्लेन आहे असं एकदम 1 ओव्हरमध्ये जबरदस्त हवेत उडत आहे. आज आपल्या बालाजी ग्रुपमध्ये डायरेक्ट अमोल काकडे सरांना डायरेक्ट DM क्लब मिळाला मेंबरशिप. DM क्लब डायरेक्ट ते डायरेक्ट ब्रँड मॅनेजर क्लब व्हायला पाहिजे, पण डायरेक्ट त्यांचं विमान डिव्हिजन मॅनेजर क्लबला गेले. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक संदेश आहे की असंच कार्य करताना तुमची LIC बद्दल असता पाहिजे. तुम्ही बाकीचं MLM वगैरे भरपूर केलेले आपल्या ग्रुपमध्ये करतायत, तर त्यांची एकनिष्ठता आणि अमोल काकडे सरांची एकनिष्ठता, रोहिदास जाधव सरांची एकनिष्ठता, प्रवीण गरोडे त्यांची एकनिष्ठता. बघा ते पुष्पराज फडतळे ते सुद्धा क्लब मेंबरमध्ये आहे, ब्रँच मॅनेजर क्लब आहे, रोहिदास जाधव सर आहेत, आता अमोल काकडे सर नवीन आले आहेत. अजून पुढच्याच काही 8 दिवसात आपल्याला अजून कळतील की नवीन ब्रँच मॅनेजर क्लब कोण आपल्या ग्रुपमधून झाले, ते कळतील निश्चितच, कारण की त्याची यादी सेल्स डिपार्टमेंट करणार. पण मित्रांनो, एक छोट्याशा या मुलाखतीमधनं तुम्हाला एक संदेश आहे की प्रामाणिकपणे काम करा, LICचंच काम करा. अन्य दुसरीकडं किंवा अनेक उद्योग तुम्ही करू शकता, पण LICमध्ये बिनभांडवली सरळ व्यवसाय आणि त्या व्यवसायाचा फायदा घ्या. आजच्या या मुलाखतीतनं एक छोटीशी मुलाखत, खूप आनंदाची गोष्ट. आज काकडे परिवारासाठी, फॅमिलीसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की क्लब मेंबर म्हणजे क्लास 2 क्लास 1चे सगळ्या फॅसिलिटी मिळतात आणि आज ते काकडे सर घेणार आहेत. थँक्यू मित्रांनो. आज आपल्या या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या मुलाखतीला समोर आहात. तुम्ही काकडे सरांनी वेळ दिला. रोहिदास जाधव सर तर ॲक्च्युली आजार आहेत तरीसुद्धा आले, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि थँक्यू. नमस्ते.